अथांग, अद्भुत, अफाट विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग तुमचं स्वागत करते। स्वप्न, विज्ञान, इतिहास या तिन्हींच्या पलीकडे वसलेलं एक अजब जग जिथे दर सेकंदाला उलगडतायत नवनवीन रहस्य। कल्पनेच्या सीमा ओलांडणाऱ्या जागतिक घडामोडींचा वेध घेण्यासाठी सज्ज व्हा। चला तर मग सुरू करूयात जागतिक घडामोडींचा विशेष प्रवास अर्थात विश्वसंचार। जपानचं इसे जिंगू मंदिर, 1300 वर्षांची परंपरा, 125 लहान मोठी मंदिरं आणि एक अजब नियम, दर 20 वर्षांनी जुनं पाडायचं आणि नवं उभारायचं। तर हे मंदिर आहे जपानच्या सूर्य देवतेचं। कौशल्याचा वारसा जतन करण्यासाठी आणि नवीन ऊर्जा टिकवण्यासाठी ही धडपड केली जाते। पण हे मंदिर का पाडलं जातं आणि त्यामागची नेमकी तोकोवाका ही संकल्पना नेमकी काय आहे पाहूयात। तुम्ही कधी ऐकलंय का एखादं भव्य मंदिर संपूर्ण पाडून पुन्हा नव्यानं बांधलं जातं, तेही दर 20 वर्षांनी? होय, हे खरंय। जपानमध्ये हे गेल्या 1300 वर्षांपासून घडतंय। आपण बोलतोय जपानमधल्या सर्वात पवित्र इसे जिंगू या मंदिराबाबत। या परंपरेला शिकिनेन सेंगू असं म्हटलं जातं। दर 20 वर्षांनी हे मंदिर पूर्णपणे नव्यानं उभारलं जातं। 2025 ते 2033 या काळात हा भव्य सोहळा पार पडणार आहे। विशेष म्हणजे हे मंदिर कोणत्याही खिळ्याशिवाय केवळ लाकडाच्या अचूक जोडणीतून उभं केलं जातं। शिंतो धर्मातील तोकोवाका या संकल्पनेवर ही परंपरा आधारित आहे। त्यामुळे पारंपरिक कला कौशल्य नव्या पिढीकडे हस्तांतरित होते। हे मंदिर सूर्यदेवता अमातेरासू यांना समर्पित असून तिथे राजघराण्याचा ऐतिहासिक कांस्य आरसा जतन केलेला आहे। जुन्या मंदिराचं लाकूड फेकून न देता इतर लहान मंदिरं किंवा तोरी गेट्ससाठी वापरलं जाते। अध्यात्म आणि वास्तुकलेचा हा अनोखा संगम पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक आता जपानकडे डोळे लावून बसलेले आहेत। भविष्यात रोबो माणसाचे शत्रू बनणार की मित्र, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। चीनमधल्या एका ह्युमनॉइड रोबोनं प्रदर्शनाच्या दरम्यान एका तरुणीला घट्ट मिठी मारल्याचा प्रकार घडलेला आहे। कंपनीनं याला AI प्रोग्राम मधील एरर म्हटलं असलं तरी यामागील सत्य हे काही वेगळंच आहे का? काय आहे या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य पाहूया। चीनच्या जियान शहरातील ह्युमनॉइड रोबोट डेव्हलपमेंट सेंटरमध्ये एका रोबोनं तरुणीला चक्क घट्ट मिठी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे। एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे या रोबोनं तरुणीला बिलगुल राहण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। कार्यक्रमाच्या दरम्यान या ह्युमनॉइड रोबोनं अचानक एका महिलेच्या कमरेभोवती हात गुंडाळून तिला जवळ ओढलं। तरुणीनं स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण रोबोनं आपली पकड अजिबात सोडली नाही। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। विद्यापीठ प्रशासन आणि कंपनीनं याला AI प्रोग्राम मधील त्रुटी म्हटलेलं आहे। तर याची प्रमुख 3 कारणं वर्तवली जात आहेत। अनेक ड्रोनच्या सिग्नलमुळे रोबोच्या सिस्टीम मध्ये अडथळा निर्माण झालाय। टेस्टिंग दरम्यान रोबो मधील हक मोड चुकून सक्रिय झाला असावा। एकट्या व्यक्तींसाठी डिझाईन केलेला एम्ब्रेस मोड कार्यान्वित झाल्यानं ही कृती घडलेली असावी। तज्ञांच्या मते हा केवळ मोशन कंट्रोल सिस्टीम मधील बिघाड असला तर या घटनेमुळे भविष्यात AI आणि मानवी सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत। प्रशांत महासागराच्या अथांग आणि अंधारा तळाशी सापडलेल्या एका रहस्यमय गोल्डन ऑर्ब बद्दलचं कुतूहल आता संपलंय। 2023 मध्ये अलास्का जवळ सापडलेली ही वस्तू नेमकी काय आहे पाहूयात। प्रशांत महासागराच्या 3 किलोमीटर खोलीवर सापडलेल्या एका रहस्यमय गोल्डन ऑर्बनं गेली 2 वर्ष वैज्ञानिकांना बुचकळ्यात टाकलंय। 2023 मध्ये अलास्का जवळ नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या NOAAच्या मोहिमेदरम्यान हा चकचकीत गोळा एका खडकाला चिकटलेला आढळला होता। सुरुवातीला हे एखाद्या परग्रहावरील जीवाचे अंड किंवा स्पंज असावा असे तर्क लावले जात होते। मात्र स्मिथसोनियन म्युझियमच्या ताज्या संशोधनात या वस्तूमध्ये नेमॅटोसिस्ट म्हणजेच दंश करणाऱ्या पेशी आढळलेल्या आहेत। या पेशी प्रामुख्यानं जेलीफिश आणि कोरल सारख्या जीवांमध्ये असतात। विश्लेषणाअंती हा गोळा रेलिकांथस डेफ्नी नावाच्या एका दुर्मिळ सागरी जीवानं उत्सर्जित केलेला पदार्थ असल्याचं स्पष्ट झालंय। हा शोध म्हणजे अथांग महासागराच्या तळाशी लपलेल्या रहस्यांपैकी एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। मृत्यू म्हणजे शेवट,
पण मी जर तुम्हाला सांगितलं एका अशा समुदायाबद्दल जिथे मृत व्यक्ती केवळ आठवणीमध्ये नाही तर प्रत्यक्षात घरामध्ये कुटुंबियांसमवेत राहते, त्यांच्याशी गप्पा मारल्या जातात, त्यांना जेवण भरवलं जातं, इतकंच काय तर त्यांना मृत न मानता केवळ आजारी मानलं जातं, विज्ञानाच्या युगातही थक्क करायला लावणारी ही परंपरा नेमकी काय आहे पाहूयात. मृत्यू म्हणजे शेवट, पण इंडोनेशियातील तोराजा समुदायासाठी ही एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. सुलावेसी बेटावर राहणारी हे लोक आपल्या मृत नातेवाईकांना निरोप देत नाहीत, तर त्यांना कित्येक महिने किंवा वर्ष घरामध्येच ठेवतात. या ठिकाणी मृत व्यक्तीला मृत न समजता केवळ आजारी मानलं जातं. त्यांना रोज जेवण भरवलं जातं, कपडे बदलले जातात आणि त्यांच्याशी गप्पाही मारल्या जातात. मृतदेह जतन करण्यासाठी त्यावर खास जडीबुटींचा लेप लावला जातो. या परंपरेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे रांबू सोलो हा भव्य उत्सव. मृताच्या आत्म्याला परलोकामध्ये नेण्यासाठी येथे डझनावारी रेड्यांचा बळी देखील दिला जातो. विशेष म्हणजे येथील मृतदेह जमिनीखाली न गाडता उंच कड्यांवर किंवा गुहांमध्ये जतन केले जातात, जिथे ताऊ ताऊ नावाचे लाकडी पुतळे त्यांचं रक्षण करतात. विज्ञानाच्या युगातही जपलेली ही अनोखी श्रद्धा आज जगभरातील पर्यटकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतेय. सीमेपलीकडच्या घटना आणि बदलतं जागतिक राजकारण या सगळ्याचा थेट संबंध आहे आपल्या जगण्याशी. याच वैश्विक प्रवासाचा आढावा आज आपण घेतलाय. हा प्रवास इथेच थांबत नाहीये. जगाच्या बदलत्या प्रवाहात तुम्हाला अपडेट ठेवण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन भागात. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार फक्त पुढारी न्यूजवर.